आणि चला पोचूया स्वर्गीय राजेसाहेबांचे विधायक कार्य घरोघरी हे कागल शहराच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका मान्य आईसाहेब, उपस्थित मान्य नवोता घाटगे, ज्यांचं आत्ताच मनोगत व्यक्त झालं ते कागल शहराचे माजी उपनगराध्यक्ष माननीय रमेश माळी साहेब, उपस्थित माननीय बाबगोंड पाटील साहेब, कारखान्याचे संचालक बॉबी माने, सतीश पाटील, सचिन मगदूम, राज्य बँकेचे व्हाईस चेअरमन नंदू मारकर, संचालक राजेंद्र जाधव, आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब हुच्चे, रणजित पाटील, उपस्थित रमीज मुजावर, डोंगरी विकास सदस्य विजया निंबाळकर वहिनी, सुधा कदम, शीतल घाटगे, उपस्थित सर्व कार्यकर्ते ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सही केलेले आमचे सर्व कार्यकर्ते, कर्मचारी आणि आलेले मोठ्या संख्येमध्ये आमचे सर्व लाभार्थी, बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार मित्र, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला, पण मला असं वाटतं की याच्यापेक्षा उशिरा मी येणार होतो, कारण का मुंबईवरून विमान तसं 11:30ला पोचतं. मी म्हटलं इथं पोचायला मला 12 वाजले, पण आज मला थोडंसं लवकर येता आलं. मला वाटतं लाभार्थ्यापर्यंत मी लवकर पोचावं या हेतूनेच मला वाटतं तुमचा आशीर्वाद वाटला आणि विमान लवकर लँड झालं. मला फार लांबलचक भाषण करायचं नाही आहे, पण एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगायची आहे. समरजित सिंह आपल्या दारी ही संकल्पना कशासाठी करतोय? कारण कागल मतदारसंघामध्ये लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला कोणाच्या दारात जावं लागत असेल, लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला कोणाच्या दारात रांग लावा लागलं असणार. मला आता वाटतं इथं रांग सुरू झालेली आहे. आणि लाभ पाहिजे असेल तर कार्यकर्त्याच्या दारात जावा, विनंती करा किंवा सभेला हाजरी लावा. ही जुना पॅटर्न होता. स्वर्गीय राजेसाहेबांचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नचा आशीर्वाद घेऊन, कारण स्वर्गीय राजेसाहेब आपले गुरु आहेत, आता तुम्ही कोणाच्या दारी जायचं नाही, थेट समरजित सिंह घाटगे लाभ घेऊन तुमच्या दारी येऊन तुम्हाला लाभ द्यायचं काम आपण इथं करतोय. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं, कारण इतकं झटून त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत गेलेत, लोकांपर्यंत गेलेत, हा कार्यक्रम आयोजित केला. कुठलाही आमिष नसून, कुठलंही गाड्या न पाठवून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं लाभार्थी आलेत आणि अजूनही लाभार्थ्यांचं काम होत नाही. आणि यासाठी आपलं हेतू आहे की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आज मनापासून आभार व्यक्त करतो. कागल शहराच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण मला सार्क अभिमान आहे तुमचा की स्वर्गीय राजेसाहेबांचे विचार तुम्ही घरोघरी पोचवताय. हे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे, त्याला कर्मभूमी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवायचं हे आपलं राजधर्म आहे. तेच स्वर्गीय राजेसाहेबांनी केलं आणि या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मला तुमच्या सगळ्यांवर सार्क अभिमान आहे की ज्या स्तरावर तुम्ही काम करताय, आज जे तुम्ही केलंय ना, कागलच्या राजकीय इतिहासामध्ये ह्याला गुन्हा म्हणतात. याला गुन्हा यासाठी म्हणतात कारण राजकीय इतिहासामध्ये असं थेट जाऊन लोकांपर्यंत लाभ पोहोचवणं ही चूक आहे. कारण कागलचं राजकारण शिकवतं की लाभार्थ्यांना दारात आणा, लाभार्थ्यांना सांगा इथं आलं पाहिजे, तिथं आलं पाहिजे. ते सगळी प्रथा तोडून तुम्ही लोकांपर्यंत जाताय, लोकांचं हे काम करताय. इकडच्या सगळ्या लाभार्थ्यांना माझं एक आश्वासन देतो की आजच्या कार्यक्रमानंतर एक मोठी टीम आम्ही तयार केली आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये एक वेगळं कर्मचारी नियुक्त केला आहे. या प्रत्येक आज जे काही लाभार्थी आहे ना, याचा प्रत्येकाचा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय या सगळ्या विभागामध्ये फॉलोअप करून येत्या काळामध्ये हे लाभ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करणार. आणि जसं परवा उत्तूरमध्ये कार्यक्रम झाला की समरजित सिंह आपल्या दारी हे सगळे लाभ घेऊन स्वतः समरजित घाटगे तुमच्या घरी येऊन हे लाभ द्यायचं काम पुढच्या 2 महिन्यामध्ये करायचं आमचं मानस आहे. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक विनंती आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोचा, लोकांची कामं करा. सगळ्या लाभार्थ्यांना मी सांगतो की याच्या आधी काय होत होतं मला माहीत नाही, पण हे सगळे लाभ आज आपल्यापर्यंत आम्ही पोचवायचं काम करतोय. याच्यामध्ये मला सार्क अभिमान आहे की 1 रुपयाचा भ्रष्टाचार आमचे कार्यकर्ते करत नाहीत.
कुठलाही पैसे न खाता, कुठलाही भ्रष्टाचार न करता हे लाभ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि कशासाठी पोहोचवतोय? कारण आमचं स्वप्न आहे की आमचे गुरु स्वर्गीय राजेसाहेबांचे विचार आपण घरोघरी पोहोचवलं पाहिजे. कारण आम्हाला आमच्या गुरूंचा आशीर्वाद आहे आणि गुरूंचा आशीर्वाद असला तर मला वाटतं काही अशक्य नाही. 16 विभाग आज आपण घेतलेले आहेत. या सगळ्या विभागामार्फत आपण काम करतोय. संजय गांधीची योजना जी आहे आणि जे श्रावणबाळची योजना आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज काही लोकांना आपण पासबुक द्यायचं काम केलेलं आहे. याच्या आधी त्या लोकांनी कधी पासबुक बघितली का मला माहीत नाही. याच्या कधी येते ह्यांच्याकडे पासबुक नव्हती. आता आपल्या बँकेलाही आता हे सगळ्यात महत्त्वाचं केंद्राची आणि राज्याची परवानगी मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळं माझी लाभार्थ्यांना विनंती, जेवढे काय लाभार्थी आहेत त्यांनी आता राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये खातं उघडावं. येत्या 2 तारखेला राजे विक्रमसिंह गाडगे बँकेचा UPI पेमेंटचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या शेवटी एक नवीन संकल्पना मी लॉन्च करणार आहे. आता हे संकल्पना ऐकल्यामुळं राजे बँक सगळे संचालक खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरायला लागलेत की आता आणि काय तर काम वाढवणार आहेत आमचं. पण एक नवीन संकल्पना राजे बँकेची मी लॉन्च करतोय, ज्या माध्यमातून राजे बँक एक नवीन पाऊल घेणार आहे स्वर्गीय राजेसाहेबांचे विचार पोहोचण्याच्या हिशोबाने, ज्याच्या माध्यमातून आपले जेवढे काय लाभार्थी आहेत त्यांनी राजे विक्रमसिंह गाडगे बँकेमध्ये खातं उघडावं. पासबुक तुमच्या हातात मिळणार आहे आणि जेव्हा पेन्शन खात्यावर वर्ग होणार ती पेन्शन घरपोच द्यायची सेवा राजे विक्रमसिंह गाडगे बँकेतर्फे मी तुम्हाला शब्द देतो की पेन्शन तुमच्या हातात पोहोचणार. कोणासमोर चक्रा मारायची गरज नाही, कोणासमोर विनंती करायची गरज नाही. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी हे काम करावं. महाराष्ट्र शासनाचा मला आभार व्यक्त करायचे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 600ची पेन्शन 1000 रुपये केली आणि आता अर्थमंत्री असताना, तत्कालीन अर्थमंत्री असताना त्यांनी 1000ची पेन्शन 1500 रुपये केली. सर्वप्रथम मी सगळ्या लाभार्थ्यातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. परवा एक नवीन GR काढला की 25 वर्षाच्या मुलांची जी अट होती, ज्याच्यामुळं बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते, ती अट पण शासनाने काढून दिलेली आहे. त्याच्यामुळं आता लाभार्थ्यांची संख्या वाढणार. त्याचबरोबर आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये पण बऱ्याच लोकांची नावं चेक नसल्यामुळं त्यांना ती निधी मिळत नाही. त्याचा KYC फॉर्म आपण भरलेला आहे. आज आपण इथं आयुष्यमानचं कार्ड वाटपचं कार्यक्रम ठेवलेला आहे, आभा कार्डचं वाटपचं कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्या लोकांना पिवळे कार्ड धारक आहे त्यांना धान्य मिळायचं काम आपण केलेलं आहे. केसरी कार्ड धारकांचं पण बऱ्याच अडचणी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. तर आजच्या कॅम्पमध्ये किती लोकांच्या तक्रारी आहे ते नोंद करावं. ते इष्टान कसं मिळवून द्यायचं त्यासाठी मी थोडीशी चर्चा करतो आणि या माध्यमातून लोकांपर्यंत लाभ पोचवायचं आपण काम करू. हे सगळं करताना माझी सगळ्या लाभार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आमचे सगळे कार्यकर्त्यांनी, मी, नवोता, आईसाहेब, आम्ही जे काम करतोय एका गोष्टीसाठीच करतोय. आम्ही इथं कोणाला मतदान मागायला येणार नाही, कारण स्वर्गीय राजेसाहेबांनी सांगितलं मतासाठी काम करू नका. मला फक्त मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना आपलं फक्त आशीर्वाद लाभो एवढीच विनंती करायला समरजी गाडगे आपल्या दारी येतोय. आपल्यासाठी एक विनंती करतोय की एक 5 वर्ष मला लोकप्रतिनिधी म्हणून, एक लोकसेवक म्हणून आपली सेवा करायची मला एक संधी मिळावी. आज कुठलंही संविधानिक पद नसल्यास सुद्धा ही सगळी यंत्रणा आम्ही राबवतोय. तुमच्यापर्यंत लाभ पोचवायचं, तुमच्या दारापर्यंत यावं यासाठी करतोय. मागच्या 20 वर्ष 25 वर्ष काय झालं मला बोलायचं नाही, पण आता विकासाची गंगा लोकांच्या दारापर्यंत पोचवायचे, लाभार्थ्यांचे लाभ लोकांच्या दारात पोचवायचं आहे. कारण लाभार्थ्याने लाभ देणं हे आमच्यासाठी राजधर्म आहे. या अनुषंगाने आपण काम करतोय. आणि परत आपले सगळ्या कार्यकर्त्यांना मी एक विनंती करतो की आपण चांगलं काम करताय, असंच काम करत राहा. जे काय सहकार्य लागेल ते आपण करू. ज्याचा मगाशी उल्लेख माळी साहेबांनी केला त्याचं मी थोडंसं इथं बोलतो की परवा गडकरी साहेबांची माझी भेट झाली. 2 गोष्टींची मी मागण्या केल्या होत्या. एक गोष्टचं पूर्तता थोड्या वेळात होईल, पण एक गोष्टीची मी मागणी केली होती की नवीन फ्लायओव्हर झाल्यानंतर कागलचा जो एंट्रन्सचा पूल आहे तो फार छोटा आहे आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक बऱ्यापैकी अडचण निर्माण होते. त्याच्यामुळं आत्ताच्या फ्लायओव्हर आणि हायवेच्या एक्सपान्शनमध्ये ते हेरिटेज प्रॉपर्टी आहे, ते का ॲक्विजिशन नॅशनल हायवेने करून तो पूल मोठा करायचं काम आपण करावं अशी मी त्यांना विनंती केली आहे. फक्त विनंती नाही केली आहे, ती मान्यता घेऊन पण मी मुंबईहून आज इथं आलो घोषणा करतो की कागलचा जो एंट्रन्सचा पूल आहे तो आता मोठा करायचं नियोजन नितीन गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिलेली आहे.
आणि दुसरा विषय आणखीन एक मी घेणार आहे, पण मी तर घोषित करत नाही, ते काही दिवसामध्ये पूर्तता झाली की त्याची मी घोषणा करतो आणि त्याप्रमाणे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. त्यासाठी आपण सगळे लाभार्थी आलात, आपलं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि राजमाताच्या सगळ्या महिलांची माफी मागतो की वहिनीसाहेबांचं भाषण मी कापलं, त्याची मी माफी मागतो. सगळ्या तक्रारी करत होत्या की वहिनीसाहेबांचं भाषण का कापलं. त्याच्यामुळं पुढच्या वेळी माझं मत आहे की मी कार्यक्रमात उपस्थित राहत नाही, फक्त वहिनीसाहेबांचं भाषण घ्या. पण आता टाळ्या काय वाजवत आहे, हाय हाय की विशेष. आपण सगळे लाभार्थी आलात, सगळ्यांना माझी विनंती आहे, दिवसभर हा कॅम्प राहणार. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की चहा नाश्त्याची आपण सोय केली आहे, सगळ्यांना चहा नाश्ता मिळू दे, निवांत या गोष्टी आपण करू. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, गट तट जात पात मतदान हे काही बघून काम करायचं नाही, कोणाचे पण असू देत. पण लोकप्रतिनिधीचं काम आहे की मतदारांचं काम करायचं नाही, माणसांचं काम केलं पाहिजे. तुम्ही माणूस बघा, मतदान गट्टा जात भुडका, मतदान किती पडणार, भावकी कितीची आहे, कोणाची आहे कोणाची आहे, काही बघू नका. तुम्ही सरसकट लोकांचं काम करा. बरोबर, कट्टर विरोधक असेल त्याचं पण काम करा, कोणाच्या गल्लीमधलं पण काम असेल ते पण करा, कुठल्या मागची गल्ली पण असेल ते पण काम करा. हे सगळ्या गल्ल्यांचं काम करा, कोणाची गल्ली सोडू नका. काय रमेश, सगळ्या गल्ल्यांचे काम करा. मागची गल्ली पण बघा, ते खास मला ती गल्ली बघायची, नेमकं कुठली गल्ली ती आहे. सगळ्या लोकांची कामं करा. कोणाचं मतदान पडेल, तो माझ्याबद्दल चांगलं बोलतो का नाही बोलतो, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज स्वर्गीय राजेसाहेबांकडे बघून, छत्रपती शिवाजी महाराजांकडून बघून सगळ्यांची काम करा. आणि आपण येत्या काळामध्ये सगळ्यांची जेव्हा कामं करणार तेव्हा 100% कागल मतदारसंघामध्ये स्वराज्य करू.